जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या हिअरिंग संदर्भात बघा, भरती संदर्भात जी सध्या पिटिशन आहे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा पदभरती संदर्भात, तर त्याच्यामध्ये जी आहे पेसा केस आहे, तर त्या संदर्भात बघा काल देखील हिअरिंग होती आणि आजच्या दिवसाला देखील हिअरिंग होती। तर सध्या बघा आजच्या दिवसाला नेमकं काय झालं, तर जे काही हिअरिंग आहे तर ती हिअरिंग आपल्याला माहिती आहे की जी सध्या सुप्रीम कोर्टाच्या बोर्डावरती वारंवार सध्या पेसा पदभरती किंवा पेसाची जी काही केस आहे तर त्या संदर्भात हिअरिंग सध्या बघा वारंवार सध्या बोर्डवर सध्या येत आहे। तर जे काही सर्वोच्च न्यायालयात सध्या जी काही पेसा केस जी असेल तर ती बोर्डावर येत आहे, ती मुख्य पिटिशनसाठी नाही, तर जे काही सरकारने बघा सुधारित जे प्रतिज्ञापत्र सध्या दाखल केलेलं आहे, तर त्या प्रतिज्ञापत्रावरती विचार करण्यासंदर्भात जी काही डेट आहे तर ती डेट सध्या बघा वारंवार आपल्याला रोज बघा त्या ठिकाणी बोर्डावर दिसत आहे। तर एकंदरीत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सध्या नियुक्ती करून द्या अशी जी काही विनंती होती तर ती सरकारने न्यायालयात त्या प्रतिज्ञापत्राद्वारे सध्या बघा दाखल केलेली आहे। एकंदरीत जे न्यू प्रतिज्ञापत्र होतं तर ते प्रतिज्ञापत्रामध्ये न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सध्या नियुक्त्या त्या ठिकाणी देऊ अशा पद्धतीने सध्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगितलेलं होतं। परंतु बघा जे आपल्याला माहिती आहे की सध्या उमेदवार असेल किंवा विविध ज्या संघटना असेल किंवा आपले लोकप्रतिनिधी असेल, तर ह्यांच्या एकंदरीत जे काही निर्माण केलेला जो सामाजिक किंवा राजकीय दबाव असेल तर त्या कारणामुळे महत्त्वाचं राज्य सरकारने बघा एक प्रकारे कोर्टाला ह्या ठिकाणी बाजूला ठेवून, परंतु जे काही कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सध्या नियुक्त्या द्या अशा संदर्भात जो 5 ऑक्टोबर 2024 रोजी जो सध्या बघा शासन निर्णय काढलेला होता, तर तो शासन निर्णय बघा आपल्यासाठी महत्त्वाचा होता आणि त्या अनुषंगाने पेसा पदभरती ही मानधन तत्वावरती सध्या बघा सुरू झालेली आहे आणि प्रत्येक 17 संवर्गमधील जे उमेदवार असेल तर ते सध्या मानधन तत्वावरती रुजू देखील झालेले आहे। तर आता पुढे प्रश्न असा उरतो की जे काही आता प्रतिज्ञापत्र सध्या बघा दाखल केलेलं आहे, तर त्या प्रतिज्ञापत्रावरती आता कोर्टाने सध्या जर सुनावणी जर झाली तर त्यात बघा शासन कोर्टाला ह्या शासन निर्णयाबाबत सध्या अवगत करेल आणि त्यात कोर्ट म्हणजे ह्या ठिकाणी एक प्रकारे डिसिजन घेईल का जो संबंधित जो शासन निर्णय सध्या निर्गमित करण्यात आला होता 5 सप्टेंबरचा, तर तो शासन निर्णय बरोबर आहे का किंवा मग त्याच्यामध्ये काही चेंजेस अजून करायचं म्हणजे ओके किंवा नॉट ओके असं ह्या ठिकाणी एखादा त्या ठिकाणी निर्णय येऊ शकतो किंवा मग एखादी सध्या पेसा पदभरती संदर्भात जी काही बाजू असेल तर ती त्या ठिकाणी मांडू शकतात किंवा मग त्याच्या विरोधात सध्या कमेंट असेल तर ती देखील पास करू शकतात। शेवटी जो काही न्यायालयीन प्रकरण आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सध्या बघा जजमेंट तिथं एक प्रकारे येऊ शकतं। तर एकंदरीत जो काही मुद्दा असेल तर तो मुद्दा म्हणजे जर का पेसा केस जी असेल तर ती सुनावणी झाली नाही तर शासनाला अडथळा येऊ नये एवढंच या ठिकाणी बघा आपण आणि सरकारने सध्या बघा काळजी घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही उमेदवार असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल तर ह्यांनी सध्या बघा अलर्ट राहिलं पाहिजे आणि याकडे सध्या तरी कोर्ट जे असेल तर ते एक वेळी ह्या ठिकाणी जे काही निर्णय असेल तर तो निर्णय सध्या बघा अपेक्षित त्या ठिकाणी राहणार आहे। आता महत्त्वाचं जे काही सुनावणी असेल तर ती सुनावणी बघा पहिले सध्या जी काही न्यू जी काही त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे तर त्या प्रतिज्ञापत्रावरती एक प्रकारे पहिली सुनावणी होईल आणि त्यानंतर बघा पुढची जी काही सुनावणी असेल तर ती मुख्य याचिकेवर सध्या बघा सुनावणी सुरू होईल। तेव्हा काय होईल की जे काही राज्यपालांची अधिसूचना असेल किंवा मग 5वी अनुसूची असेल, हे जे काही मुद्दे असेल पेसा पदभरती संदर्भात किंवा पेसा जो काही काय म्हणणार त्याला पेसा केस संदर्भात किंवा पेसा जे काही आरक्षण असेल तर त्या संदर्भात पुढचे जे काही आर्ग्युमेंट असेल किंवा ज्या काही त्या ठिकाणी बघा कोर्टामध्ये त्या संदर्भात जजमेंट त्या ठिकाणी ते होणार आहे। तर त्याच्या अगोदर आपल्याला जे काही पात्रताधारक जे उमेदवार असेल तर त्यांना बघा एक प्रकारे इथे जे काही शासन निर्णयाच्या अधीन राहून म्हणजे जो काही महत्त्वाचा कंत्राटी पद्धतीने किंवा मग मानधन तत्वावर जो शासन निर्णय मिळाला आहे किंवा निघाला आहे तर त्या अनुषंगाने ज्या काही नियुक्त्या होत्या तर त्या नियुक्त्या तर सध्या बघा मिळाल्या आहे, परंतु त्या नियुक्तीमध्ये जे काही पुढील सेवा सरती असेल किंवा मग पुढचं जे काही भविष्य असेल तर त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं बघा उल्लेख नाही। तर त्या संदर्भात बघा आज देखील जी काही हेअरिंग होती तर ती हेअरिंग आपल्याला माहिती आहे की सध्या महत्त्वाचं 21 नंबरवरती बघा सीएल नंबर होती आणि 21 नंबरवरती सध्या जी काही सुनावणी होती तर ती सुनावणी आज देखील इथं होऊ शकली नाही। मात्र जी काही डेट असेल तर ती डेट पुन्हा इथं सध्या बघा मिळालेली आहे। तर आत्ताची काही डेट आहे तर ती डेट म्हणजे
5/11/2024 अशी बघा इथं कॉम्प्युटर जनरेट डेट सध्या इथं दाखवत आहे 5/11/2024. तर ही आता पुढच्या महिन्याची डेट दाखवत आहे. तर ही डेट पुन्हा बघा ह्या ठिकाणी पुन्हा एक प्रकारे इथं बदलू शकते. तर सध्या तरी 5 तारीख दाखवत आहे 5/11. तर पुन्हा या ठिकाणी बघा या ठिकाणी जी काही प्रतिज्ञापत्र दाखल केल्यामुळे वारंवार सध्या जी डेट असेल तर ती डेट सध्या बघा बोर्डासमोर येत आहे. मात्र जी सुनावणी असेल तर ती सुनावणी होत नाही. तर एकंदरीत ज्या मानधन तत्वावर नियुक्त्या मिळाल्या आहे, परंतु त्या नियुक्त्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या कोणत्याही प्रकारचं पुढचं जे भविष्य असेल तर त्याच्यामध्ये सिक्युरिटी नाही. तर त्या अनुषंगाने जी काही पुढील लढाई असेल तर एकंदरीत जे काही मुद्दे इथं मी सांगतो त्या पद्धतीने बघा एक प्रकारे आपल्याला लढायला पडेल. मग त्याच्यामध्ये पेसा जी काही पदभरती असेल तर त्या पेसा पदभरतीतील निवड झालेले तरुण असेल तर त्यांना मानधन तत्वावर न ठेवता त्यांच्या त्या संवर्गातील नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि जे काही सर्व प्रकारचे सेवा संरक्षण इथं बघा एक प्रकारे मिळायला पाहिजे. त्यानंतर पेसा केस सर्वोच्च न्यायालयात जी सुरू असली तरी न्यायालयाच्या निर्णय बघा काहीही येऊ म्हणजे कोणत्याही प्रकारचा निर्णय येऊ पेसा आरक्षणाविरोधात येऊ किंवा पेसा आरक्षणा संदर्भात येऊ तरी देखील बघा पेसा पदभरतीमध्ये झालेले जे काही आदिवासी तरुण असेल तर त्यांना कायम नोकरीमध्ये घेण्यात यावे आणि संबंधित जे काही शिक्षक असेल किंवा 17 संवर्ग संदर्भात जी संपूर्ण पदं असेल तर त्या संदर्भात जे उमेदवार सध्या नियुक्त झाले आहे तर त्यांची जी काही सेवा असेल तर ती सेवा संपूर्ण ग्राह्य धरण्यात यावी. कारण इथं शिक्षक जे काही रुजू झालेले त्यांचं 3 वर्षासंदर्भात जे शिक्षण सेवक कालावधी असेल तर तो देखील बघा महत्त्वाचा असणार आहे. कारण ते 3 वर्ष बघा त्यांचे जो सेवा असेल तर ती देखील तिथं धरली गेली पाहिजे आणि संबंधित जो कालावधी असेल तो पूर्ण झाल्यानंतर त्यांना कायम नेमणूक त्या ठिकाणी बघा मिळाव्या अशा पद्धतीने इथं जे काही पाठपुरावा असेल तर तो करणे देखील गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्याला पुढील जे काही कायमच्या नेमणुका असेल तर त्या एकंदरीत इथं मिळू शकतात. मात्र जे काही पेसा हेरिंग संदर्भात आता 5/11/2024 ही डेट सध्या बघा ऑनलाईन सध्या दिसत आहे. तर एकंदरीत जी प्रतिज्ञापत्र सादर आहे तर त्या सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरतीच जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणी बघा होईल. त्यानंतर मग मुख्य पिटिशनकडे जो काही मुद्दा असेल तर तो मुद्दा त्या ठिकाणी एकंदरीत सुनावला जाऊ शकतो. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. तर पुढे आता ह्या संदर्भात जी डेट असेल तर ती पुन्हा चेंज झाली तर तुम्हाला वेळोवेळी कळवू. तर सध्या तरी 5/11/2024 ही डेट सध्या बघा इथं मिळालेली आहे. तर सध्या ही पेसा पदभरती संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.